यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात आदिवासी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाने मोठे रूप घेतले आहे। या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांनी राळेगाव बंदची हाक दिली आहे। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत असताना या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। राळेगाव तालुक्यात मागील 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणामागे मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात असून अल्पवयीन मुलींना परराज्यात विक्री करून देहव्यापारासाठी वापरले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। यासोबतच काही संघटनांनी धर्मांतरणाच्या कटाचाही संशय व्यक्त केला आहे। या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी राळेगाव बंदची हाक देत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आज कडकडीत बंद करण्याचा उद्देशाने हेतू सर्व व्यापारी वर्ग, सर्व विविध पक्षाच्या संघटना मिळून आज झालेली घटना अतिशय गंभीर असल्यामुळे त्या घटनेचा निषेध करणे आणि पोलीस विभागाला सहकार्य करणे, कारण पोलीस विभाग ताकदीनं तपास करत आहे। अनेक लोकांना त्यांनी तपासासाठी हातात घेतलेलं आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं, पोलीस विभागाचं मॉरल आणि प्रोत्साहन द्यावं त्यांना त्यासाठी समर्थनार्थ आणि झालेल्या घटनेचं निषेधार्थ हा कडकडीत बंद आहे आणि शांततामय आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, कारण शांततामय शहर आहे, शांतता राखणारे इथले लोक आहेत। त्यामुळे असा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही कुठल्याही प्रकारची शंका नाही। तसेच संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा अशीही मागणी होत आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपीवर अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप करत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली जात आहे। हा प्रकार आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या मतदारसंघात घडत असल्याने आदिवासी मुलीच असुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे। सध्या नागरिकांमध्ये तीव्र संताप असून प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी होत आहे। या प्रकरणावर यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। राळेगावमध्ये परवा एक बालविवाह करणार होता म्हणून आम्हाला माहिती आलेला होता। त्याच्या रिलेटेडमध्ये जो बालविवाह जो मुली आहे ती पण आदिवासी होता आणि मुलगा पण आदिवासी होता। त्या रिलेटेड आम्ही गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे 5 लोकांच्या विरुद्ध। त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जो कॉन्ट्रोवर्सीमध्ये जो 2 नाव आलेले आहे, कल्याण कुरेशी आणि त्यांचे पती म्हणजे मजर कुरेशी, त्यांना पण आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आलेला आहे। पण काल रात्री मजर कुरेशीच्या ताब्यातून आम्हाला एक तलवार मिळाल्यामुळे त्यांच्यावर एक ऑनसेट 425 च्या अनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेला आहे।